हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी 2 किलो कच्च्या कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं आणि त्यासाठी लागणारे मसाले याचे योग्य प्रमाण सांगणार आहे. कैरीचं लोणचं बनवायला अगदी सोपं असतं, फक्त प्रत्येक प्रोसेससाठी हवा तितकाच वेळ द्यावा लागतो. आज मी एकाच दिवसात कमी मेहनत घेता कमी वेळात वर्षभर टिकणारं आंबट गोड तिखट कैरीचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी सांगणार आहे. येथे मी 2 किलो कच्च्या कैऱ्या बाजारातूनच फोडून आणल्या आहे. फोडी घरी आणल्यावर याला पाणी लावता येत नाही, म्हणूनच आपण जेव्हा कैरी घेतो आणि फोडायला देण्याच्या आधीच त्या तिथेच धुवून पुसून घ्यायच्या. नंतर त्यांच्याकडून फोडी करून घ्यायच्या. घरी आणल्यावर पुन्हा कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे पुसून घ्यायच्या. येथे मी कैरीच्या सर्व फोडी पुसून घेतलेल्या आहेत. यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे मीठ आणि 2 ते 3 चमचे हळद टाकून व्यवस्थित फोडी एकत्र करायच्या. मी सकाळी 10 वाजता कैरी फोडून आणली आणि त्याला मीठ हळद लावून 11 वाजता 3 तासांसाठी झाकून ठेवली. दुपारी 2 वाजता अशा प्रकारे कैरीला पाणी सुटले होते. 1 तासासाठी या फोडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या जाळीत कपडा टाकून त्यावर टाकायच्या, म्हणजे त्यातील सगळे पाणी निघून जाईल. तीन वाजेनंतर या फोडी एखाद्या कॉटनच्या कपड्यावर फॅनखाली 3 ते 4 तासांसाठी चांगल्या कोरड्या होईपर्यंत सुकवून घ्यायच्या. फोडी चांगल्या कोरड्या होईस्तोवर 5 वाजता मसाला भाजून तेलात टाकून ठेवायचा, म्हणजे रात्रीच्या वेळेस तेल थंड होईल. फोडींवरती तेल टाकताना तेल थंड करूनच टाकायचे. गरम तेल टाकले तर फोडी नरम पडतील आणि लोणचे जास्त दिवस टिकणार नाही. मसाला बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 10 ते 12 मिरे, 3 ते 4 दालचिनीचे छोटे तुकडे, 8 ते 10 लवंग, 5 ते 6 चमचे बडीशेप, 7 ते 8 चमचे धने, 4 ते 5 चमचे जिरे हे सर्व टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे खडे मसाले थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर दळून घ्यायचे.
2 किलोचे लोणचे बनवण्यासाठी पाव किलो मोहरीची डाळ मंद आचेवर भाजून घ्यायची. एका कढईमध्ये 1.5 लिटर तेल चांगले तापवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. यामध्ये 1 चमचा हिंग, 2 चमचे हळद, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी वेलायची, 3 ते 4 वाळलेल्या बेडग्या मिरच्या, 5 ते 6 चमचे भाजून घेतलेल्या मेथी दाण्यांची पावडर, मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला मसाला, 6 ते 7 चमचे किंवा चवीनुसार मीठ, 4 ते 5 चमचे मिरची पावडर, पावशेर मोहरीची डाळ आणि आवडीनुसार गूळ टाकून हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. मसाला टाकलेले हे तेल 3 ते 4 तासांसाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. रात्री 9 वाजता एका मोठ्या टबमध्ये या कैरीच्या फोडी टाकायच्या आणि यावर थंड झालेले फोडणीचे तेल टाकून फोडी आणि तेल व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यावर एखादा पातळ कपडा टाकून झाकून रात्रभर असेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला छान कलर आलेला आहे. दुसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीत हे लोणचे भरायचे आणि त्यावर एक पांढरा रुमाल बांधायचा. प्रत्येक कृतीला असा वेळ देऊन लोणचे बनवले तर वर्षभर टिकणारे लोणचे तयार होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोणचे नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.